सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या विसरून पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगाची थकबाकी रोखीने अदा करण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. तर चला सुरू करूया. एनपीएस डीसीपीएस खाते नाही अशा संयुक्त कर्मचाऱ्यांचे 7वा वेतन आयोगाचे हप्ते रोखीने अदा करण्याबाबत राज्य शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 16 ऑगस्ट 24 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलं आहे. माजी विधानसभा परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे यांची दिनांक 19/2/24 रोजीच्या पत्रानुसार एनपीएस डीसीपीएस खाते नाही अशा संयुक्त कर्मचाऱ्यांचे 7वा वेतन आयोगाचे हप्ते रोखीने देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. सन 2005 पूर्वी विना अनुदानित अंशित अनुदान तत्वावर कार्यरत असणाऱ्या परंतु 2005 नंतर 100% अनुदानावर असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असून यापैकी काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत खाते उघडले नसल्याचे निर्देशनात आले आहे. सदर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत खाते परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना खाते नसल्याने शासनाने दिनांक 10/1/2020 मधील तरतुदीनुसार 7वा वेतन आयोगाचे हप्ते अदा करता येत नाही. तथापि ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना खाते उघडलेले नाही व ते सेवानिवृत्त झाले आहे, फक्त अशा शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना आयोगाचे हप्ते रोखीने देण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे. सदर परिपत्रक कक्ष अधिकारी शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षण संचालक माध्यमिक आणि प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रति सादर करण्यात आलेला आहे. धन्यवाद.